त्र्यंबकेश्वरमध्ये जेव्हापासून नगराध्यक्षाचं पद यांच्याकडे आलेलं आहे, त्र्यंबकेश्वर एक वेगळ्या प्रगतीच्या पथावर जायला लागलंय. मला त्यांच्याकडे आज इथं प्रत्यक्ष त्यांना भेटून एकदम प्राऊड फील होत आहे. त्रिवेणीताई तुंगार ह्या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पहिल्या नगराध्यक्षिका आहे, ज्या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर निवडून आलेले आहे. फॉलोवर्स आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्र्यंबकेश्वरमध्ये आगामी कुंभमेळ्याचं खूप मोठं लोड आहे. एकदम प्रगतीपथावर काम चालू आहे. आज कुंभमेळ्याचे जे 10 आखाडे आहेत साधू महंत, त्या ठिकाणी जे त्यांच्या सुखसुविधा आहे, पूरक गोष्टी त्यांना पाहिजे होत्या त्यांच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी ते चालू आहे त्यांचं काम. त्याचप्रमाणे रस्ते आहेत, वैरी गटारी आहेत आणि ध्वजाचं काम चालू आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांची जी गैरसोय होती, तर ती गैरसोय न होता आता या ठिकाणी आपण शिवदर्शन पथचं खूप मोठ्या प्रमाणात काम चालू होतं आहे आणि खरोखर या गोष्टीचा आनंद आहे. आणि त्र्यंबकराजाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की त्यांनी ही जी मला संधी दिली, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि माझ्या त्र्यंबक नगरीचं मी खरोखर खूप छान असं भारतात संपूर्ण जगात त्याचं नाव कसं उज्ज्वल होईल, हेच माझे प्रयत्न राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच त्र्यंबकेश्वरचं नाव पूर्ण भारतात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, पूर्ण जगात काढतील ताई, असा मला विश्वास आहे. मंडळी, जनसंपर्क ताईंचा इतका चांगला आहे. प्रत्येकाच्या छोट्या सुखात दुःखात प्रत्येक ठिकाणी ताई आवर्जून उपस्थित असतात. यावेळेस त्या आमच्या नगराध्यक्षिका झालेल्या आहेत. मला विश्वास आहे नक्की त्या इथूनही पुढे जातील आणि आपल्या नाशिक शहरासाठी, राज्यासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी मोठं काहीतरी कामगिरी करतील. धन्यवाद त्रिवेणीताई.